थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण आणि राहुलजी भोईर जे प्रवक्ते आहेत आमचे मलंगडचे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांची जास्त हवा आहे. येस, गेम इज ऑन. सामना आपल्याला दोन ताकदवर संघामध्ये पाहा मिळतो. एकीकडे भूमी 11 कुंदे आणि त्याच्या अगेन्स्ट उमरोली. पहिलाच फटका हवेत खेळ्यात. कव्हरच्या दिशेला मात्र कोणताही फिल्डर जवळपास नव्हता, त्यामुळेच ते एक धाव मिळाली. सलामीची जोडी ॲज द ओपनर आपल्याला पाहा मिळतात. संकेत आणि भूषण रोणे ही सलामीची जोडी. तर साहिलसाठी विकेट हॅट्रिकसाठी आमचे चांदपचे आतिश भंडारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट यॉर्कर, गुड डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू होता. ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न राहिला. पहिल्याच बॉलवरती 1 रन्स मिळाले. त्याच्यानंतर डॉट बॉल. गोलंदाज पाहतोय आपण साहिल लोंगले एक गोलंदाजाला पाहतोय. अतिशय तेज गोलंदाजी. हो, स्विचेट करण्याचा प्रयत्न भूषण यांचा राहिलाय मात्र नाही जमला. गोलंदाजी अतिशय सुरेख पाहा मिळतं. तर उमरोली संघ आज श्रीपती बाबा या नावाने नेहमीच खेळताना पाहिला. आज सुद्धा त्याच नावाने फटका थोडेसे अपिश केल्यात. फिल्डर आहेत कव्हरच्या दिशेला. टिपलाय तो झेल आणि संपलाय तो मात्र भूषण रोणे यांचा खेळ. तर विक्रांतजी देशमुख आणि प्रसाद भोपी यांचा दोन मान्यवरांचं आगमन झालं. त्यांचं मनापासून स्वागत. आपण या ठिकाणी आगमन झालेलं. आपण व्यासपीठावरती याबा. कासगावच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिलं जातं. या वंडांचा खेळाडू तेजस सेलार डावकुरी हाताचा बॅट्समन पहा मिळतोय. भूमी 11 कुंदे या टीमच्या वतीने. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू जातोय अगदी कीपरच्या हातामध्ये जाऊन विसवतो. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 1-1 अशी धावसंख्या आपल्याला कुंदे या संघाची पहा मिळतोय सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा यू मिस अ डेफिनेटली. Batsman gone. Second wicket down.
कोळी गीत छकड्यांवरती आधारित गाणं क्रिकेटची गाणं त्यांच्या वतीने वाजवण्यात येतात. गुड जॉब. जाऊया मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका ओव्हरमध्ये 2 विकेट आणि धाव मात्र एकच. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी भन्नाट वेग. गोलंदाज पाहतोय गणेश घारेला पाहतोय. हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. श्रीपती बाबा उमरोली या टीमचा हा खेळाडू आपल्याला पाहा मिळतोय. पुन्हा एकदा कोलर टप्प्याचा चेंडू, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही संपलं आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळते. तर टीम कुंदे आणि त्याचबरोबर उमरोली हे 2 संघ खेळतात आणि उमरोलीचे आमचे अतिशय जवळचे मित्र परेश लोंगले हे सुद्धा सामना पाहतात. युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत. अद्यापर्यंत एकी चौकार षटकार नाही आहे. 2 विकेट पाहायला मिळाल्या. थोडीशी खराब सुरुवात होत असताना मात्र या खराब परिस्थितीतून बाहेर काढावं लागेल या संघाला. 2 खेळाडूंना पुन्हा एकदा रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पहा मिळतो या मैदानावरती. स्ट्राईकला मात्र बॅट्समन भूषण शेलार. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल. षटकार टेंबे साहेब त्यांच्या साथीनं बरोदाजी लहाने, बाळा राऊत, तदनंतर शरदजी चतुरे, एकराजी राणे, भारुदाजी टेंबे, संतोषजी राऊत आणि छगनजी लहाने यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नुकताच ज्याचं शुभागमन झाले ते आमचे दीपकजी राऊत, त्यांच्या साथीनं मयूर डांगरे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक फटका चांगला, रन्स मिळतील. 4 1 बाउन्स चौकार. धाबा आले नाही आहेत मात्र आता धाबा येणं सुरुवात झाली आहे. कारण एक चौकार एक षटकाराला फ्रीडचा बॉल होता आणि एकूण धाबा जर पाहिलं तर 14 ही धावसंख्या आपल्याला पहा मिळते. डावकरी आताचा फलंदाज पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. आता मात्र थोडीशी लाईन चेंज करत असताना अँगल क्रिएट केलाय आणि चेंडू जातोय तो डॉट. भूषणला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. डावकरी आताचा बॅट्समन, कारण डावकरी आताचे बॅट्समन हे आक्रमकतेने फलंदाजी करत असतात असं नेहमीच आपण पाहिलंय त्यांना. पुन्हा एकदा फुल टॉस, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत. येतील उचलतील तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना हे पॉवर प्लेचं षटक आहे. गणेशांना पाहतोय आपण. पहिल्या फेरीतीला 4था सामना, याच्यानंतर दुसऱ्या फेरीतीला सामन्यांना सुरुवात होईल. हो हो, यॉर्कर, बुम बुम बुमरा, फलंदाज बाद आणि तिसरा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करू. आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात, आपलं कासगाव चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रसादजी भोपी यांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार
सुधाकरजी राऊत यांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतो या मंचावरती मायेची प्रेमाचे आपुलकीचे उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि तदनंतर मोमेंटो देऊन आम्ही सन्मानही करतो। तदनंतर विनंती करेल विक्रांतजी देशमुख आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू। विक्रांत देशमुख यांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो। खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय। विक्रांत देशमुख यांचाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल। विक्रांतजी देशमुख आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली आपल्याही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत। मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक खरं तर आमचे मान्यवर साईनाथजी राऊत यांच्या शुभ हस्ते आम्ही विक्रांत देशमुख यांचा शुभ सन्मान करतोय। किरणजी मेहर यांनाही विनंती आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद थँक्यू। तर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली पुन्हा एकदा साहिल लोंगले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे दिशा टप्पा व्यवस्थित ठेवावा लागेल। फुल करण्याचा प्रयत्न फटका पसला हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर टिपला तो झेल आणखीन एक विकेट मिळेल। व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून कासगाव चषकामध्ये कासगावकरांच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। एकामागून एक विकेट या पाहायला मिळतात आपल्याला अद्यापर्यंत 3 विकेट गेल्यात। अनिश नवीन बॅट्समन मैदानावरती येत असताना पाहतोय थोडीशी पडझड झाली आहे। धावसंख्या फक्त 15 वरती 4 फलंदाज सबल बाद झाल्यात। साहिल लोंगलेसाठी कॅश प्राइज देतोय 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले। विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर नंदूदादा भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल। धन्यवाद। साहिल वन्स अगेन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसलाय। लॉंग ऑफचा खेळाडू झेल खाली 1 मोर विकेट टाकून लागोपाठचा दुसरा धक्का। आणखीन पडझड होत असताना आपल्याला पाहा मिळते कारण हॅलो चेक नवीन बॅट्समन ऋषिकेश तीन चेंडूंचा खेळ संपलाय ओव्हरमध्ये। नवीन बॅटर ऋषिकेश पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू अगदी बेगाने चेंडूची फेकी करत असताना पहा मिळाला गोलंदाज। याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर ग्रामस्थ मंडळ कासगाव प्रभाकरजी खांबाळे यांचाही शुभागमन आहे त्यांच्याही स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग अत्यंत चांगली गोलंदाजी पाहतो या साहिल लोंगलेच्या वतीने कारण गोलंदाजी ताकद आहे या श्रीपती बाबा उमरोली संघाची। सध्याच्या घडीला पाहतोय भन्नाट वेग दिशेवरती नियंत्रण टप्पा व्यवस्थित। पुन्हा एकदा डॉट बॉल गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या तर व्हाव्याच पाहिजे त्या गोलंदाजासाठी। मेडन षटक फेकण्यात आला 2 विकेट मिळवल्या आणि आजच्या रात्रीमध्ये पाहतोय आज मात्र केपट्टी बऱ्याच प्रमाणात ही गोलंदाजांसाठी पोषक ठरली आहे। विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव 2 विकेट मिळवल्या होत्या आणि आता मेडन षटक फेकत असताना सुद्धा
विकेट मिळवल्या त्या 2. काय गोलंदाजी केले, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिले साहिल लोंगले या गोलंदाजाची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, फक्त 15 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. भूमी 11 कुंद्या संघ खेळत असताना पाहतोय, गोलंदाज हर्षल लोंगलेला पाहतोय. चेक. अभि राऊत साहेबांचा शुभ आगमन झाले. विनंती, आपण या मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये जर इथे मात्र संघ उमरोली जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सचिनजी थोरवे यांच्याकडून हे कॅश प्राईज जीपे करण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उमरोली संघासाठी जर हा सामना जिंकला तर सचिनजी थोरवे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज उमरोली टीम करिता. क्रॉस बॅटने खेळायचं होतं, लेग बीपर अगदी प्लम मध्ये पकडलाय आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, दे धक्का. करण लाणे आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये त्याचा संघ क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का. मैदानामध्ये काय चाललंय, प्रत्येक जण फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. तू चल माय आया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंदे संघाची विकेट नंबर 7. न्यू बॅट्समन सदानंद मैदानामध्ये येत असताना काय चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला पाहा मिळतो आपल्याला. श्रीपती बाबा उमरोली या संघाची अतिशय चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने मात्र येथे चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली. त्यामुळे फक्त 15 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. आता मात्र एकवटली जातोय धाव, कारण मागच्या 8 बॉल वरती एकही धाव नाही आहे. 8 बॉल मध्ये 4 विकेट गेले, धाव एकही आली नाहीये. आणि आता या 9व्या चेंडूवरती धाबेला सुरुवात झाली आहे. 16 ही धावसंख्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील, रनआउटचा धोका आणि रनआउटची विकेट मिळेल. 16 धावसंख्येवरती 8वा गडी गारद. पुन्हा एकदा 9वा विकेट. काय गोलंदाजी होते, 9 विकेट गेले. आता
टॉससाठी रिपोर्टिंग करा जे हनुमान ढवलेपाडा आणि त्याचबरोबर मोहाची वाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग नंतर हा चौकार संघर्षाचा शंखनाद करणारा हा सुपर चौकार. चला दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे. टीम मोहाची वाडी श्री 11 आणि जर्मन ढवलेपाडा दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आपण यायचं लगेच टॉससाठी. ऋषिकेशची भोईर मॅप्रॉम चामटोली आमच्यासोबत जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना तुम्ही पाहताय मैदानावरती श्रीपती बाबा उमरोली पक्ष भूमी 11 कुंदे या दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला कल्याण ग्रामीणचा संघ खेळतोय मैदानावरती बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर दोन्ही संघ तुम्ही पाहताय भरपूर चांगले आहेत परंतु या मैदानावरती विजय कोणाचा येणारे काही चेंडू सांगून जातील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला शेवटची जोडी आता मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. सामन्याला सुरुवात करा जास्त वेळ नको आता कारण अद्याप 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत लक्षात ठेवा. क्रॉस बॅटने खेळायचं होतं चेंडू लेग स्टंपला होता मात्र एस्टेनच्या वरून जात असताना लेग स्टंपच्या वर डॉट बॉल. फटका चांगला आहे खेळाडू उपस्थित आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर पॅरेलल शॉट षटकार. सव्वीस धाबा स्कोरबोर्ड वरती पाहतोय शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी दिशेवरती नियंत्रण अद्यापर्यंत पाहिलं. अद्यापर्यंत उमरोली टीमच्या बाजूने एकही चेंडू खराब नाहीये. चांगली स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय. टीमचा बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय खेळाडू दूरवरून झेल ड्रॉप 2 धावा मिळाल्यात. तिसरीचा प्रयत्न करतील का मात्र शेवटची विकेट आहे नाहीये 2च रन्स. शेवटचा चेंडू आता या ओव्हर मध्ये पहा मिळतोय. एकूण धावसंख्या 28. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात गोलंदाज स्वतः गोलंदाजी पुढे सरकल्यात झेल टिपला जातो. आणखीन एक विकेट मिळाली. ऑल आउट झालाय संघ भूमी कुंदे संघ आणि एकूण धावसंख्या 28. 29 धावसंख्येची गरज असेल ती मात्र श्रीपती बाबा उमरोली या संघाला. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती बाबा टायरवाले आमचे जुनेद भाई आणि त्याच्या साथीनं जसीम भाई यांचा शुभागमन झाले त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला कॅप्टन आपण यायचंय मोहाची वाडी कारण टीम ढवलेपाडा संघाचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत.
किशोरजी देसले यांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते आम्ही करतो टॉस नाणेफेकीचा कौल. किशोरजी देसले आपणास विनंती आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. यस चामटोलीचे सरपंच आहेत किशोरजी देसले यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू टॉस आम्ही करतोय. अनिकेत हेडचा कॉल आणि अलाय टेल. टॉस इथे जिंकलाय टीम श्री 11 मोहाची वाडी संघाने निर्णय कळवायचा. समोर आपण पाहतोय खरं तर एक मोठा संघ आहे डेव्हलीपाडा संघ, त्यांच्याशी तुमची फाईट द्या. मागील मॅचमध्ये आपण पाहिला असेल जोबिली संघ देखील भरपूर चांगला खेळला, परंतु आज येस ठीक आहे काही हरकत नाही आहे. मोहाची वाडी टीमची कॅप्टन बोलत नाही आहेत, हरकत नाही आहे. अजून एक मोठा सामना आपल्या भेटीत खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही एन्जॉय करता. एका बाजूला जयरमान ढवलेपाडा तर दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची वाडी या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. एका बाजूला वांगडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला नेरळचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु विद्यमान सामना जिथे रंगतोय मैदानावरती एका बाजूला कल्याण ग्रामीणचा भूमी 11 कुंदे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मदरछातमध्ये कर्जत तालुक्यातील अजून एक मोठा संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती श्रीपती बाबा उमरोली या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. हा संघ जर आज क्वालिफाय होतो तर त्यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. तर चामटोलीचे सरपंच किशोरजी देसले यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर, थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर आणि थँक्यू सो मच राहुल भोईर सर, धन्यवाद. 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे SBCC उमरोली संघाची आणि त्याच आधारावरती त्याने पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी. 2 ओव्हरचा स्पेल साहिल लोंगले फक्त एकच धाव दिली, 4 गडी त्यानं बाद केले. साहिल लोंगले हे नाव चर्चेमध्ये राहिलेलं व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये SBCC उमरोली हा संघ नुकताच राज्यमंत्री चषकामध्ये देखील खेळून आलेला आहे. टॉप 16 मध्ये ते जाऊन पोहोचलेले. सोमवारी
त्यांचा टॉप 8 साठीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यावसायिक दर्जाचा साहिल लोंगलेशी गोलंदाजी आपण पाहिले. 2 ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिली. मग मयूर पिसेकरची स्पर्धा असू द्यात, त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असू द्यात, त्यानंतर श्रीवर्धन येतन 4 आयकॉनच्या ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट असू द्यात, अशा मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या गोलंदाजाला आपण पाहायला मिळालं साहिल लोंगलेला. त्याचबरोबर बायकरमॅन हर्षल लोंगले, बातांच्या नाईट स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची. त्याची गोलंदाजी आपण पाहिलं. बॅक टू बॅक 2 विकेटनं सुरुवात केली, ज्यासाठी ओळखले जाते. कुंडे संघ तशा पद्धतीची कदाचित बॅटिंग होऊ शकली नाही. शरद होते स्ट्रायकिंग एंडवरती. आघाडीची जोडी 29 धावा चेस करण्यासाठी उतरली आहे. शरद बुंदाटे आणि त्याच्यासोबत रत्नदीप लोंगले आघाडीची जोडी. मग फ्रंट फूट डिफेन्स कव्हर पॉइंटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 29 टोटल टार्गेट. पहिली सिंगल पहिल्या बॉलवरती, सेकंड बॉल इथून डॉट. स्ट्रायकिंग एंडला रत्नदीप लोंगले यांना आपण पाहत आहेत. चांगल्या टच मध्ये संपूर्ण SBCC उमरोली संघ. पाहूयात 29 धावा इथून आता डिफेंड करण्याची धमक ठेवतोय कुंदे संघ. इथून त्या धावा डिफेंड होतील का? सुरुवात चांगली झालेली आतापर्यंत. लोवा फुलटॉस होता. आडवा बाटनं व्रिस्टच्या साह्यानं वलवलं. फोरआर्मचा चांगला वापर या बॉल वरती केला. मिस्टेक झाली. सेकंडचा कॉल. 29 टार्गेट मध्ये 1चं रूपांतर 2 मध्ये. ही खासियत आहे. सर्व यंगस्टर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उमरोली संघाच्या वतीनं पाहायला मिळतील आणि चपळाईनं पूर्ण झालं त्या धावा 2. 29चं टार्गेट. आतापर्यंत टीमची धावसंख्या या 2च्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचलेले 3 वरती. टार्गेट तितकंसं मोठं जरूर नाहीये, परंतु या धावांना देखील डिफेंड करण्याची धमक कुंदे टीमच्या भूमी 11 कुंदे टीमच्या गोलंदाजांमध्ये. पाहूया ते कर्जत विभागामधील ग्रामीण संघ दुसऱ्या ग्रामीण संघाच्या विपक्षामध्ये फाईट करत असताना. टीमची टोटल 3 धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करत असताना बॉलर भूषण. वेगवान बॉल सरळ केलेत. मिड ऑन आतमध्ये मिड ऑफला बीट करत बॉल लॉंग ऑफ मध्ये चालला. फक्त सिंगल या देखील बॉल वरती. टार्गेट तितकंसं मोठं नाहीये, त्या कारणास्तव सिंगल डबलला प्राधान्य देत असताना रत्नदीप आणि शरदचा विचार केला तर चांगली सुरुवात निर्माण करून देण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू समीर लोंगले इन ऍक्शन नाहीयेत, अनुपस्थित आहेत. आतापर्यंत 4 धावा बिनगडी बाद. अंतिमचे 2 बॉल आता बाकी आहेत. द स्टम्प्स आडवा पाटनं फटका. पॉवर प्लेचा फायदा शरदने उचलला. चाललाय सरळ बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत. दाटीचा फटका चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक 4. आदर्श लोंगले याच्या वतीनं शरद बुंदाटेने जर चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 2 सलग चौकार आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 29 चेस करत असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. भूमी 11 कुंदे विपक्षात SBCC उमरोली. 29 टार्गेट. 24 बॉलमध्ये विजयासाठी आणखीन 17 धावसंख्येची इथून आवश्यकता. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती आलेत रोशन. सेकंड ओव्हरमध्ये अजून एकही विकेट गमावलेलं नाही आहे. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. साहिलनं जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 1 रन देत 2 गडी बाद केले. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये गणेश गारेच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये मडन षटक टाकलं साहिलनं. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. खोलवा टप्पाचा चेंडू होता. आडवा बाटना फटका. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. शॉट मिड विकेट मध्ये फक्त सिंगल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 13 वरती. 29 टार्गेट छोटे. कदाचित विकेट घेण्याचा प्रयत्न कदाचित करणं गरजेचं भूमी 11 कुंदे टीमच्या वतीनं. जसं पहिल्या सत्रामध्ये ऑल डाऊन झाला संघ कुंदे, तशा प्रकारची जर विकेटची पडझड जर झाली तर कदाचित तिथे सामन्यामध्ये पुनरागमन करू शकेल. 23 बॉलमध्ये विजयासाठी 16ची आवश्यकता. फुल टॉस नो बॉल. आडवा बाटने मिड विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. सेकंडचा कॉल परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आत्रो. पंचांचा इशारा आलेला नो बॉल. अर्थातच पुढचा बॉल
रत्नदीप या फलंदाजासाठी असेल फ्री हिट. पहिला बीमर गोलंदाज रोशनच्या वतीनं कदाचित व्यवस्थित चेंडू ग्रिप झाला नसावा. रोशनला स्किट झाला चेंडू रिलीज करण्याच्या पॉइंट ऑफ ऍक्शन मध्ये. त्या कारणासह या बॉलवरती नो बॉल पंचांना घोषित केला. फ्री हिट. टीमची टोटल 15. फुल टॉस समोर केलात. लॉंग ऑन बाउंड्रीचं पेट्रोलिंग करत असताना फ्री हिट वरती ही सिंगल. सेकंड ओव्हर मध्ये अशाच प्रकारचा मोमेंटम चेंज करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूयात. पंचांचा रेफर करण्यात आलेला बॅटिंग टीम कडून ओव्हर द वेस्ट साठी पंचांच्या इशाराला पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे. मॅच जिंकल्याच्या नंतर सचिनजी तोरवे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक इथून देण्यात येईल. महाराष्ट्र इंजिनिअरिंग कमिटीचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याचे सचिनजी तोरवे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. SBCC उमरोळी संघ जर हा सामना जिंकतो त्यांच्यासाठी. टीव्ही अंपायरकडे रेफर करण्यात आलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून चॅलेंज करण्यात आलेला आहे. पाहूयात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत क्रॉस व्हेरीफाय करून पोहोचलेला की इट्स अन फेअर बॉल. फेअर डिलिव्हरी. फ्री हिटचा बॉल होता. सिंगल या बॉलवरती फक्त मिळते. टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवरती. टार्गेट 29 म्हणजेच विजयासाठी अजूनही 13ची गरज आहे 22 मध्ये. भूषण बॉलिंग करतो सेकंड ओव्हर मध्ये. रोशन हाफ ट्रॅकर गुड लेंथ वरती होता. सहजतेने जस्ट फटक्याला क्लिक आउट केलं. सरळ चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. शरदचा टिपिकल फटका. एक टप्पा घेत या फटक्याला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरतून खेळलेला हात चौकार. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. पार्टनर स्वीप करत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन. सेकंडचा कॉल. थोडीशी मिस्टेक. नॉन स्ट्रायकिंग हेडला थ्रो त्या दरम्यान 2 धावा तत्पूर्वी कमी 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22. विजयासाठी 7ची आवश्यकता. विकेट एकही गेली नाही सेकंड इनिंग मध्ये. सेकंड मॅच मध्ये आज कॉन्फिडन्स कामी येईल SBCC उमरोली टीमच्या आघाडीच्या बॅटर्सला. 22ला बिनगडी बाद. अटॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाचा शेड्यूल बिझी राहिलेला आहे संपूर्ण मॅच मध्ये. भूमी 11 कुंदे टीमचा डायरेक्ट थ्रो. बॉलर एंडला फक्त सिंगल एकच्या मदतीनं टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेले 23 वरती. उर्वरित आता 19 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे. 19 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा. हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं पुलचा फटका चालला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फिनिश केला सामना. रत्नदीप लोंगलेन अभिनंदन. टीम SBCC उमरोली हार्ड लक टीम भूमी 11 कुंदे.